नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे मटण आणि त्याबरोबर आपल्याला इथे वाटण म्हणजे मसाला आपण काय काय घालणार आहोत आणि किती मटण आहे आणि रस्सा आपल्याला किती बनवायचा आहे, त्याप्रमाणे आपण मसाले कसे घेणार आहोत ते सर्व इथे रेसिपी मध्ये सांगणार आहे. रेसिपी संपूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. चला, इथे मसाला आपण पहिले बघणार आहोत, त्यानंतर आपण इथे मटण कसं शिजवायचं वगैरे ते बघणार आहोत. तर 1 किलो इथे मी मटण घेणार आहे. तर 1 किलो मटणचा हा मसाला आहे. त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत थोडेसे भाजलेले हे आपले फुटाणे आहेत जे मार्केटमध्ये भेटतात. जर हे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही 2 टीस्पून, जेवढे मी घेतले तसे 2 टीस्पून तुम्ही इथे हरभऱ्याची डाळ घेऊ शकता, पण ती हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे. 4 टीस्पून मी इथे धने घेतलेले आहे. धना पावडर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. 1 टीस्पून मी इथे घेतलेला आहे तीळ. 1 टीस्पून मी इथे खसखस घेतलेली आहे. 7 ते 8 मी इथे काजू घेतलेले आहे. 1-1.5 इंच मी इथे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. चक्री फूल घेतलेले आहेत 2. त्यानंतर इथे मी त्रिफळा घेतलेले आहेत 5-6. 5 मी इथे लवंग घेतलेले आहेत आणि 6 ते 7 मी इथे काळी मिरी घेतलेले. माझ्याकडे मसाले बनवलेले असतात माझ्या चॅनल वरती आहे, तर त्याचा वापर इथे मी करणार आहे. आणि 3 इथे घेतलेले आहेत तेजपत्ते आणि मीडियम साईजचा एक कांदा आहे. अख्खं जे खोबरं असतं आपलं वाटी, त्यातली अर्धी मी बरोबरी घेतलेली आहे. ही अर्धी मी घेतलेली आहे. एवढं आपल्याला वापरायचंय. खोबरं मी किसून घेणार आहे किंवा पातळ आपली किसणीने स्लाइस याच्या करून घेणार आहे आणि कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे उभा आणि हे सर्व साहित्य आपल्याला भाजायचंय. हे बघा, वेपर्स आपण ज्याच ह्यानी पाडतो ना, हे बघा, ही जी प्लेट असते ही डिझाईनचे वेपर्स निघते इथे आणि इथे प्लेन वेपर्स निघतात. तर त्याच्याने मी नेहमी खोबरं असं हे काढायचं स्लाइस करून घेते. एवढे पातळ ह्याचे स्लाइस येतात. हे बघा, पातळ मी या स्लाइस याच्या खोबऱ्याच्या करून घेतलेल्या आहेत. कांदा मी उभा कापून घेतलेला आहे. यामध्ये जिरं मटणाला आवर्जून घाला. 1 मोठा टीस्पून वरून मी इथे जिरं घेतलेलं आहे, तर ते आवर्जून घ्या. तर हे सगळं आपलं कापून झालेलं आहे. आता हे भाजून घ्यायचं आहे. ते खूप जास्त भाजायचं नाही, फक्त साधारण गरम करायचे. कांदा फक्त थोडासा आपल्याला कलर येईपर्यंत भाजायचा आहे, म्हणजे थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा आहे. बाकी जिन्नस आपल्याला जास्त भाजायचे नाहीत. मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅन मध्ये मी सगळ्यात आधी भाजून घेते कांदा. कांद्याला थोडा वेळ लागतो म्हणून कांदा सगळ्यात आधी मी इथे भाजायला घेते. जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीवरती पण कांदा असा फोडून आणि भाजू शकता. फ्रायर तुमच्याकडे असेल तर एअर फ्रायर मध्ये सुद्धा तुम्ही कांदा भाजून घेऊ शकता. छान कांदा आणि खोबरं एअर फ्रायर मध्ये भाजल्या जातं. आवडत असेल तर नक्की भाजून घ्या. थोडंसं आपल्याला घालायचंय तेल. अर्धा टीस्पून मी फक्त तेलाचा वापर इथे कांदा भाजण्यासाठी केलाय, कारण पटकन कांदा भाजला जातो म्हणून आपल्याला थोडंसं तेल इथे कांद्याचं भाजण्यासाठी घातलेलं आहे. कांदा बघा, साधारण कलर आपल्या कांद्याला आलेला आहे. तर आता कांदा थोडासा बाजूला सारून आणि आपल्याला इथे जे मसाले आहे तर ते व्यवस्थित आपल्याला एवढ्याच तेलामध्ये व्यवस्थित ते भाजले जातात. थोडंसं मॉइश्चर त्यात असेल तर काढून टाकायचंय. बाकी आपल्याला खूप जास्त तेल वापरून आणि मसाले भाजायचे नाहीत. त्यातले काजू घेऊन मी आधी याच्यामध्ये घालते. जे पटकन जळणारे जिन्नस आहेत ते मागून आपल्याला टाकायचे. धणे आपण टाकले. तेजपत्ता मी तोडून घेतलेला आहे, पटकन गरम होतो. खसखस घालते. तीळ आणि जिरे पण घालते. सांगत आलेली आहे की मसाले व्यवस्थित असतील तर आपल्या भाज्या असेल, नॉनव्हेजचे पदार्थ असेल, अतिशय छान होतात. मसाले फक्त परफेक्ट आपण जर केले ना, तर तेल कमी जरी वापरलं तरी चालतं, कारण तेल हेल्थसाठी चांगलं नाही. म्हणून जेवढा वापर आपण तेलाचा कमी करू तेवढा आपल्या हेल्थसाठी अतिशय उत्तम आहे. खोबरं मी घालून घेते इथे. काही आपल्याला काढघाल करायची गरज नाही. गॅस आपलं पॅन गरम झालेला असतो आणि हे जिन्नस आपल्या जळत नाही. आपण किती पटापट त्या भाजलेल्या आहेत म्हणून जास्त त्या भाजायच्या नाही. साधारण आपल्याला कलर आणायचा आहे त्याला आणि मॉइश्चर काढून टाकायचं आहे मसाल्याच्या साहित्यामधलं. जसं आपलं खोबरं भाजतं तसं बघा तेल सुटतं खोबऱ्याला. म्हणून खोबरं म्हणजे किसता जर असं पातळ स्लाइस केल्या तर ते मस्त भाजल्याही जातात, जळते नाही. पण जर आपण किसलं तर ते पटकन, जर आपण नाही पटापट त्याला हलवलं, मिक्स केलं तर ते पटकन काळं होऊन जातं खाली, जे बारीक असतं खूप जास्त. तर ह्या पद्धतीने जर केलं तर छान ते भाजल्या जातं, तेलही रिलीज होतं. आता आपल्याला सगळा मसाला एका ठिकाणी परत करायचा आहे.
बघा गॅस मी आता बंद करते आणि हे संपूर्ण आपल्याला जे मसाला आपण भाजलेला आहे तर हे आपल्याला थंड करायचं आहे. वाटण इथे थंड झालेलं आहे. एकीकडे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या आहेत, त्या 8-10 पाकळ्या आहेत आणि ह्या कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या घेतलेल्या आहेत वाटणासाठी. बघा बऱ्यापैकी एवढ्याशा आहेत अशा या. आणि 1.5 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. मी फोडणी देणार आहे त्या पद्धतीने जर करून बघितलं तर तुम्ही त्याच मटणाचं तेच साहित्य पण थोडीशी पद्धत बदलली की याची चव कशी बदलती हे तुम्ही स्वतः करून बघा. तर हे जे 3 जिन्नस आहेत हे मी वेगळे ह्याचं थोडंसं पाणी घालून एकदम पेस्ट आपल्याला करायची आहे. बघा कोथिंबिरीचे कोवळे देठ छान वाटले जातात. आता अजून मी इथे पाणी घातलेलं नाही, पण आता थोडंसं पाणी घालून ह्याला एकदम फाईन पेस्ट याची बनवायची आहे तरच हे व्यवस्थित लागतं. परत एकदा सांगते की थोडंसं पाणी घालून आणि आपल्याला व्यवस्थित हे बारीक करायचं आहे. हे बघा एकदम व्यवस्थित पेस्ट याची केलेली आहे, ती आपल्याला वेगळी ठेवायची आहे. हे वाटण आपण मसाल्यामध्ये आपण मटण बनवताना कुठे आणि कसं वापरायचंय ते मी इथे दाखवणार आहे. चला आणि ह्याच भांड्यामध्ये आता आपल्याला एक थंड झालेले जे आपण सर्व मसाला भाजून घेतलेला आहे हा थोडा थोडा करून व्यवस्थित पाणी घालून आणि पेस्ट करायची. 2 वेळेला करून हे वाटण मी असं बारीक करून घेतलेलं आहे. वाटण आपल्या इथे तयार झालेलं आहे. आता आपल्याला स्वच्छ मटण धुवून घ्यायचं आहे. 1 किलो हे बोकडाचं मटण आहे. हे बघा हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि जर ह्याचे खूपच मोठे पीस असतील तर पीस आपण छोटे करून घ्यायचे, पण हे बऱ्यापैकी आणतानाच व्यवस्थित त्याला सांगितलेले त्यामुळे हे पीस व्यवस्थित त्यांनी दिलेले आहे. जर खूप मोठे पीस असतील तर शिजायला वेळ लागतो म्हणून हे व्यवस्थित पीस त्याचे करून घ्यायचे. मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एका कुकर मध्ये मी हे पूर्ण पाणी ह्याचं काढून आणि आता हे टाकते. यामध्ये आपल्याला शिजताना काय घालायचे ते बघूया. कुकर मध्ये आपण मटण टाकून घेतलेलं आहे. बघा अर्धा टीस्पून मी जवळजवळ टाकते हे हिंग. हिंगामुळे वास येत नाही त्यामुळे हिंग जरूर वापरा. आणि अर्धा टीस्पून मी घालते हळद. व्यवस्थित हाताने आपल्याला मिक्स करायचंय. खूप जास्त पाणी टाकायचं नाही. ते पाणी किती घालणार आहे मी ते बघायचं. खूप जास्त पाणी असं खाली हे सोडून आणि वरती इंचभर पाणी कधीच घालायचं नाही. गरम पाणी मी करून घेतलेलं आहे. खूप कमी पाणी घालायचं आहे. आणि तुम्ही म्हणाला आम्हाला ह्याच्यामध्ये सूप पाहिजे आहे तर हे शिजून घ्या. शिजून घेतल्यानंतर गरम पाणी करून ठेवा बाजूला. शिजून घेतल्यानंतर कुकर गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं सूप हवं असेल तेवढं पाणी घाला आणि त्यानंतर ते सूप तुम्ही बाजूला काढून घ्या. हे तुम्ही करू शकता, पण पौष्टिक पाणी जर सिटी वाटी बाहेर गेलं तर ते भांडी तर खराब होतातच, पण त्याशिवाय आपल्याला इथे पौष्टिक पाणी सुद्धा वाया जातं. म्हणून ह्या पद्धतीने हे बघा जेमतेम फक्त ह्याला पुरेल एवढंच पाणी मी इथे घातलेलं आहे. एवढ्या पाण्यामध्येच हे व्यवस्थित शिजवायचं आहे आपल्याला. तुमच्या कुकरमध्ये किती शिट्यांमध्ये व्यवस्थित मटण शिजतं त्याप्रमाणे इथे शिट्या काढून घ्यायच्या आहेत. मी इथे 3 शिट्या होऊ देणार आहे. 3 शिट्या मी इथे ह्या मटणाला घेणार आहे, कारण बोकडाचं मटण आहे व्यवस्थित शिजलं पाहिजे म्हणून 3 शिट्या इथे कुकरच्या घेणार आहे. बोकडाचं मटण आहे एकदम छान आहे बघा शिजलेलं आहे. आता आपल्याला फोडणी घालायची. ह्यातलं थोडंसं सूप काढायचं आहे तर बघा अजून तुम्ही थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये टाकू शकता आणि ह्यातलं सूप काढून बाकी तुम्ही फोडणी करताना त्याच्यामध्ये यूज करू शकता. पण जास्त पाणी आधीच घातलं तर मात्र आपल्या इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे झाकणातलं पाणी बाहेर येतं, तर ही काळजी आपल्याला घ्या. हे शिजलेलं आहे. हे फिक्का सूप साठी बाजूला काढून घेणारे घालायचे आहेत. हे बघा खूप जास्त तेल मी घातलेलं नाहीये. इथे बघा आपल्याला जे वाटण मी तुम्हाला इथे दाखवते तर हे आपल्याला इथे एक मोठा चमचा भरून आपण हे बघा याच्यामध्ये घालतोय. सगळ्यात आधी आपल्याला हे वाटण घालायचं आहे. या पद्धतीने हे वाटण बनवून बघा आणि ह्याच पद्धतीने मटण करून बघा. चव इतकी अप्रतिम होते की तुम्हाला असं वाटेल की आपण तेच तर पदार्थ तेच तर जिन्नस नेहमी घालतो मसाल्यांमध्ये, तरी सुद्धा टेस्ट एवढी कशी वेगळी. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आता आपल्याला हे लसूण आणि कोथिंबिरीच्या ज्या कवळ्या हे देठ ते आणि आलं आपण जे वाटण केलेलं होतं ते आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे वाटण आपल्याला खूप पेशन्स ठेवून आणि व्यवस्थित हे आपल्याला परतवायचं आहे.
हे परतवताना तुम्ही गॅस फुल ठेवला तरी सुद्धा चालू शकतं, फक्त व्यवस्थित आपल्याला हे वाटण परतवायचं. ह्याचा जेवढं तुम्ही हे हिरवं वाटण जे आपण आता केलं हे व्यवस्थित परतून घेतलं तेवढं तुमच्या मटणाला अतिशय छान टेस्ट येणार आहे. हे इथे लक्षात घेऊन आणि फोडणी द्या आणि तुमची चव बदलते की नाही ते तुम्ही बघा. गॅस मी फुल ठेवलेला आहे. फक्त मी असं हे कालच्याच्या साह्याने व्यवस्थित हे परतून घेते. त्याचा मस्त वास सुटतो आणि हे छान व्यवस्थित त्यातलं जेवढं मॉइश्चर आहे पाण्याचं सगळं कमी होऊन आणि एकदम मस्त हे आपल्या तेलामध्ये परतलं जातं. तेलाचं प्रमाण मटणाला मी जास्त ठेवत नाही, कारण मटणामध्ये ऑलरेडी भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये चरबी असते आणि त्याला ऑलरेडी तेल सुटलेलं असतं जेव्हा आपण त्याला उकडवून घेतो तेव्हा. हे बघा, आता इथे आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये वाटणाचा वापर करायचा आहे. वाटण तर आपलं तयार आहे. तर मी इथे आता बघा वाटण किती घालते. भरून 1 चमचा मी आत्ता एक घेतलेला आहे, पुन्हा भरून दुसरा चमचा मी घेतलेला आहे. आणि एवढा आपल्याला रस्सा, कारण बऱ्याच जणांना मटणापेक्षा मटणाचा रस्सा जास्त आवडतो म्हणून पातळही आपल्याला तो करायचा नाही. आपल्याला असं वाटलं की खूप पातळ होईल तर परत आपण इथे वाटणाचा वापर करू शकतो, किंवा आपल्याला जर जास्त प्रमाणामध्ये रस्सा बनवायचा असेल तर पूर्णचं पूर्ण वाटण तुम्ही आता दाखवल्याप्रमाणे 5 ते 6 माणसं अगदी व्यवस्थित रस्सा तो खातील तेवढा रस्सा आपल्याला एवढ्या वाटणामध्ये 6 लोकांचा होतो. तर मी त्यातलं थोडंसं वाटण बाजूला ठेवलेलं आहे. वाटलं मला तर मी थोडंसं अजून वापरणार आहे. आता हे वाटण आणि अगोदर घातलेलं हे सगळं मिक्स करून ह्याला छान शिजवून घ्यायचंय. म्हणजे छान एक तेलामध्ये परतवत आपल्याला मिक्स करत न खाली लागू देता आपल्याला परतून घ्यायचंय. कुठले मसाले घालायचे बघा. हा मसाला आहे, तर हा घट्ट भाजी होण्यासाठीचा मसाला आहे. हा चॅनलवरती दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय काय प्रमाण कसं घेतलेलं आहे ते मी दाखवलेलं आहे. मिक्स मसाला आहे हा, भरून 3 टीस्पून मी घेतलेला आहे. आणि घट्ट रस्सा होण्यासाठी तो मी 1.5 चमचा घेतलेला आहे, 1.5 टीस्पून घेतलेला आहे. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचंय. मसाले घातल्यानंतर जास्त वेळ आपल्याला हे करायचं नाहीये, मिक्स करत बसायचं नाही, कारण मसाला जळला जातो. फक्त मिक्स करायचा आणि पाणी घालून आपल्याला हा मसाला व्यवस्थित शिजवायचा आहे. गरम पाण्याचा वापर करायचा आहे. हे बघा, व्यवस्थित आपला मसाला शिजेल एवढं पाणी मी याच्यामध्ये घातलेले आहे. मसाला जळाला तर कलरही बदलतो आणि टेस्टही खराब येते, म्हणून मसाले घातल्याबरोबर लगेच पाणी घालून आणि आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे. 1 मिनिटभर आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे. व्यवस्थित मसाला आपला इथे परतलेला आहे. उकडलेलं आपण हे मटण घालायचंय, व्यवस्थित मिक्स करायचंय. गरजेनुसार आपल्याला पाणी वापरायचंय. इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. गरजेनुसार बघा मी पाणी घातलेलं आहे. खूप जास्त पातळ हे करायचं नाही, पण हे बघा या पद्धतीने इथे मी पाणी घातलेलं आहे. थोडीशी घालायची कोथिंबीर. तेलाचा वापर मी खूप कमी केलेला आहे, बिलकुल जास्त तेल टाकलेलं नाही. आणि खळखळून आपल्याला उकळी घ्यायची आहे. चवीपुरतं घालणार आहे मीठ. आणि आता आपल्याला एक जिन्नस याच्यामध्ये घालायचे आहे, ज्याच्यामुळे मटणाच्या रस्स्याची चव अप्रतिम लागते. वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडर तुमच्याकडे केलेली नसेल तर तुम्ही एवढ्या 1 किलो मटणसाठी 3 ते 4 वेलची व्यवस्थित कुटून घ्यायचे आहेत, हे याच्यामध्ये मी घालते. आणि एक खळखळून उकळी आपल्याला याला घ्यायची आहे. मटणाला इथे खळखळून उकळी आलेली आहे. गॅस मी बंद करते. ह्या पद्धतीने मसाला आणि मटण करून बघा. मटण तयार झालेलं आहे. या पद्धतीने मंडळी मटणचा रस्सा करून बघा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.